ओल्या नारळाची करंजी करायचं म्हटलं की बऱ्याच जणांना खूप मोठं टेन्शन येतं. कारण काय होतं माहिती आहे का, आपण ओल्या नारळाची करंजी तळण्यासाठी तेलामध्ये सोडली की ती फुटते किंवा आपण यामध्ये ओलं सारण भरलेलं असतं, त्यामुळे ती हमखास मऊ पडण्याची शक्यता असते. तर आज आपण तेलामध्ये न फुटणारी, जरासुद्धा मऊ न पडणारी, खारीसारखं आवरण असलेली ही खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. आणि या करंज्या बऱ्याच दिवस टिकण्यासाठी काय करायचं ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात आधी आपण इथं करंजीचं आवरण तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथं एका मिक्सिंग बाउलमध्ये 1.5 वाटी इथं मी मैदा घेतलेला आहे. मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. आता सेम त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला इथं बारीक रवा घ्यायचा आहे. सगळं साहित्य आपल्याला एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घ्यायचं आहे. चवीपुरतीचं मीठ घातलं आणि आता हे मीठ आपण या पिठाला आधी सगळीकडे लावून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला कडकडीत असं तुपाचं मोहन घालायचं आहे. तर 2 टेबलस्पून मी इथं तूप असं छान असं गरम करून यामध्ये घातलेलं आहे. आता आपलं हे तूप आता गरम आहे, त्यामुळे आधी आपण असं चमच्याने मिक्स करून घेऊया आणि मग आता आपल्याला हाताने सगळ्या पिठाला असं तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण चोळून चोळून सगळ्या पिठाला तूप असं लावून घ्यायचं. आणि अशी आपण मूठ वळून बघितली की छान अशी घट्ट मूठ वळली पाहिजे, म्हणजे आपलं तूप छान असं या पिठाला लागलेलं आहे असं समजावं. आता इथं मी त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलंय, पण आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही, तर लागेल तसं पाणी घालून आपण याचा छान असा घट्ट सर गोळा मळून घ्यायचा आहे. घट्ट म्हणजे किती, दगडासारखा घट्ट नाही, तर थोडासा हलका सैल आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघत असालच की मी हातावरती थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं मळून घेत आहे. तर आता आपण इथं हलका सैल असा हा गोळा मळून घेतलेला आहे, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे. तो रवा भिजून अजून आपलं हे पीठ थोडंसं घट्ट होतं. तर आता यावरती झाकण ठेवूयात आणि 15 ते 20 मिनिटाकरता आपल्याला हे पीठ भिजण्याकरता ठेवून द्यायचं आहे. आपलं पीठ छान असं भिजतंय तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊयात. तर गॅसवरती इथं मी एक छान अशी जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये मी 1 चमचा भरून साजूक तूप घातलेलं आहे. आणि तूप आपलं छान असं गरम झालं की 1 चमचा इथं मी खसखस घातलेली आहे आणि खसखस आपल्याला फक्त मंद गॅसवरती 20 ते 30 सेकंदाकरता परतवून घ्यायची आहे. आणि लगेच आपल्याला यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आहे. तर इथं मी ज्या वाटीने आपण मैदा रवा मोजून घेतला त्याच वाटीने 2 वाट्या भरून आपल्याला इथं ओल्या नारळाचा चव घालायचा आहे. आता हा चव आपल्याला मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिट छान असा परतवून घ्यायचा आहे. यामधलं पूर्णपणे असं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे, म्हणजे आपली करंजी बऱ्याच दिवस टिकायला मदत होते. म्हणूनच ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे, कारण आपण हा चव छान असा परतवून घेतल्यामुळे आपली करंजी बऱ्याच दिवसांपर्यंत टिकते. आता आपण इथं 2 वाट्या ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, तर त्याच्या निम्मा आपल्याला इथं गूळ घालायचा आहे. म्हणजे 1 वाटी आपल्याला इथं एकदम बारीक असा चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे. गॅस मध्यम करायचा आणि मध्यम फ्लेमवरतीच आपल्याला गूळ आता यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथं बघू शकता मीडियम फ्लेमवरती मी छान असा गूळ विरघळून घेतलेला आहे. आता गूळ विरघळला गेला की लगेच आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला परत हे सारण 1 ते 2 मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे. आता आपलं सारण छान असं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये सगळ्यात शेवटी अर्धा चमचा वेलची पावडर घालूया आणि ही वेलची पावडर आपण यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आणि लगेच आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं जायफळसुद्धा किसून घालू शकता. आता आपलं सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपण इथं आपलं पीठ छान असं भिजलं आहे का ते बघूया. तर तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला परत एकदा असं हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे, कारण हे पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं असतं. तर असं मी पोळपाटावरती हे थोडंसं मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे छोट्या लिंबाच्या आकाराचा आणि तो आता आपल्याला हातावरती असा थोडासा मळून घ्यायचा आहे आणि याची आता आपल्याला छान अशी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे. तर आता ही पुरी लाटत असताना तुम्ही बघू शकता मी इथं जरासुद्धा पीठ किंवा तेलाचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा छान अशी आपली ही पुरी लाटली जाते, कारण आपण इथं पीठच इतकं छान मळले की आपली सहज अशी ही पुरी लाटली जाते. म्हणून आपण पीठ मळत असताना खूप घट्ट सुद्धा मळायचं नाही किंवा खूप पातळ सुद्धा मळायचं नाही, छान असं मध्यम आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. तर आपण इथं आता छान अशी पातळ पुरी लाटून घेतलेली आहे. पातळ म्हणजे खूप पण पातळ करायची नाही, जेणेकरून यामधलं सारण बाहेर पडेल. तर अशी आपण ही पुरी लाटून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला सारण घालायचंय आणि कडेला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपण करंजी चिकटवत असताना छान ती चिकटली जाईल. आता हातावरती अशी ही करंजी घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान असं आपण नेहमीची करंजी कशी करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ही करंजी चिकटवून घ्यायची आहे. अंगठ्याने आणि बोटाने असं आपल्याला छान असं हे
चिकटवून घ्यायचं आहे, म्हणजे यामधलं सारण बाहेर पडत नाही. त्यामुळे आपल्याला असं चांगलं हे चिकटवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच अशा पद्धतीने आपल्याला ही करंजी चिकटवून घ्यायची आहे. आणि आता आपली इथं मस्त अशी पहिली करंजी बनून तयार झालेली आहे. आणि आता आपल्याला या करंजीला डिझाईन काढायचं आहे. तर याला डिझाईन काढण्यासाठी मी इथं असा हा काट्याचा चमचा घेतलेला आहे आणि त्यानेच अशी मी ही डिझाईन करून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुमच्याकडे करंजीचं जे करंजी कटर असतं किंवा करंजीचं जे चिरणं असतं त्याने तुम्ही हे चिरून घेऊ शकता. मी असं काट्याच्या चमच्यानेच याला डिझाईन काढून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपली इथं ही करंजी बनून तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने आता आपण सगळ्या करंज्या तयार करून घेऊयात. तर आता आपण लगेच करंज्या तळून सुद्धा घेऊयात. तर त्यासाठी इथं मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तर हे तेल गरम करत असताना आपल्याला मध्यम असं तेल गरम करायचं आहे. खूप असं धूर येईपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं नाही, तर हलकंसं आपल्याला हे मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे आणि एकदम बारीक गॅसवरतीच आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. आपण अशा बारीक गॅसवरती करंज्या तळल्या की त्या बऱ्याच दिवसांपर्यंत छान अशा कुरकुरीत खुसखुशीत राहतात, अजिबात मऊ पडत नाहीत. आता खालची बाजू थोडीशी बदामी रंगावरती तळली की आपण मग या करंज्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि मग दुसरी बाजू आपण तळून घ्यायची. जर तुम्ही या पद्धतीने करंज्या तळल्या तर तुमची एकही करंजी तेलामध्ये फुटणार नाही. जर तुम्ही खूप जास्त हाय फ्लेमवर या करंज्या तळल्या तर चुकून आपली करंजी तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण तेल गरम करत असताना मध्यम तेल गरम करायचं आणि बारीक गॅसवरतीच या करंज्या तळून घ्यायच्या, म्हणजे एकही करंजी आपली तेलामध्ये फुटत नाही. तर तुमच्याबरोबर बोलत बोलत आपल्या इथं करंज्या तळून झालेल्या आहेत. छान मी या दोन्ही साईडने छान अशा हलक्या गोल्डन अशा रंगावरती या मी करंज्या तळून घेतलेल्या आहेत. आता या करंज्या आपण अशा एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायच्या, म्हणजे एक्स्ट्राचं तेलसुद्धा पूर्णपणे निथळून जातं. तर तुम्हाला मी अजून एक बॅच तळून दाखवते. आता करंज्या तेलामध्ये सोडत असताना एका वेळीच आपल्याला एकदम अशा खूप जास्त करंज्या तेलामध्ये घालायची नाही, तर जितक्या मावतील तितक्याच आपल्याला करंज्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. आणि लगेच करंज्या घातल्या आपल्याला लगेच करंज्या पलटवून घ्यायची नाही, तर खालची बाजू हलक्या बदामी रंगावरती तळत आली की मगच आपल्याला या करंज्या पलटवून घ्यायच्या आहेत. आणि आता या सुद्धा मी करंज्या छान अशा अलटून पलटून तळून घेतलेल्या आहेत. आता या सुद्धा आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आता आपण सर्व करंज्या तळून घेऊयात. आता सगळ्या करंज्या आपण तळून घ्यायच्या आणि पूर्णपणे गार करून घ्यायच्या आणि मगच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. तर आता इथं मी सर्व करंज्या तळून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या करंज्या आपल्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत खारीप्रमाणे तयार झालेल्या आहेत. एकही करंजी आपली इथं मऊ पडलेली नाही. तर यातली मी तुम्हाला आता एक करंजी तोडून सुद्धा दाखवते. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे. आता रक्षाबंधन जवळ येतंय, तर रक्षाबंधनला किंवा गौरी गणपतीमध्ये तुम्ही एकदा तरी माझ्या पद्धतीने करंज्या नक्की करून बघा आणि त्या कशा झाल्या ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.